Good morning to all of you. Let us going to start new chemical reaction, that is decomposition reaction. Name of the reaction, next one, reaction number 2, decomposition reaction. Okay, या डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये आपल्याला in decomposition reaction single reactant is converted into two or more product. Decomposition reaction definition, the reaction in which single reactant is converted into two or more product is called decomposition reaction. That is actual condition. Decomposition reaction means काय? एका रिॲक्टंटचं कन्व्हर्शन दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट मध्ये होणे याला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग आपल्याकडं दोन ट्राय दिलेले आहेत. आता ट्राय पहिला, ट्राय दिस फर्स्ट, काय दिलेलं आहे पहा. ट्राय दिस हा आहे एक नंबरचा ट्राय दिस. तर काय करायचंय अगोदर मी तुम्हाला समजून सांगतो, पहिला ट्राय आणि दुसरा ट्राय, आणि त्याच्यानंतर मग आपण टेक्स्टबुक मधल्या सगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये वाचू. काही राहिला असेल तर त्याही कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर या पहिला जो ट्राय आहे, या पहिल्या ट्रायमध्ये काही ॲपॅरेटस आहेत, काही केमिकल्स आहेत, काय काय घ्यायचंय ते पण दिलेलं आहे. तर पहिला ट्राय दिलाय शुगर. शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22 and O11, याला म्हणतो शुगर. या शुगरला हीट करायचंय. ही जी साखर आहे, साखर चमच्यामध्ये घ्यायची आणि त्याला बर्नरवरती पकडायचं. बर्नरवरती पकडणे म्हणजे त्याला आपण हीट करणे. हीट केल्यानंतर याच्यातनं कार्बन आणि वॉटर मॉलिक्यूल गॅसियस स्टेटमध्ये लिबरेट होतात. रिॲक्टंट किती? एक. प्रॉडक्ट किती? दोन. याला काय म्हणायचं? कार्बन. इट इज अ कार्बन आणि हा आहे वॉटर. रिॲक्टंट किती? एक रिॲक्टंट. आणि प्रोडक्ट किती आहेत? दोन प्रोडक्ट आहेत. म्हणजे एका रिॲक्टंटचं सिंगल रिॲक्टंट इज कन्वर्टेड इनटू टू ऑर मोर प्रोडक्ट. एक रिॲक्टंट आहे शुगर, प्रोडक्ट दोन, म्हणजे कोणती रिॲक्शन? डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणखीन एक कंडिशन दिलेली आहे. एक बिकर ट्राय हा पहिला ट्राय. सेकंड ट्राय दिस हा आहे सेकंड ट्राय दिस. पहा त्याने काय केलंय, एक टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. एक टेस्ट ट्यूब. त्याच्यानंतर या टेस्ट ट्यूबमध्ये पाणी आहे. सॉरी, या टेस्ट ट्यूबमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे, नॉट फॉर वॉटर, कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आहे. याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे असे खडे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी कॉर्क बसवला. आणि इकडच्या बाजूला
दुसऱ्या बाजूला आहे लाईम वॉटर. इकडच्या बाजूला लाईम वॉटर आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये लाईम वॉटर. आणि या लाईम वॉटरच्या टेस्ट ट्यूब मध्ये हा पाईप डीप केलेला आहे. क्लिअर. आता जेव्हा आपण याला हीट करू, हीट करायला लागल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 याच्यातनं काही वेपर्स बाहेर पडतील. या वेपर्स बाहेर पडतील आणि या ज्या वेपर्स आहेत या वेपर्स या पाईपमधून याच्यामध्ये ॲड होतील. तिकडे लाईम वॉटर आहे. जेव्हा याच्यातला कुठला गॅस आहे माहित नाही, याला हीट केल्यानंतर याच्यातनं कुठला तरी गॅस बाहेर पडेल. एनी वन ऑफ द गॅस इज रिलीज फ्रॉम बाय हीटिंग ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. So any one of the gas is released from that test tube and enter into the another test tube containing lime water. So what happened exactly in the lime water test tubes? So lime water, by adding or by mixing the gas, lime water turns milky. Lime water turns milky. So what happened exactly in that reaction? If the calcium carbonate is heated, जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट करतो तेव्हा त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं आणि मग त्यापासून तयार होतो कॅल्शियम ऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड. दोज कार्बन डायऑक्साइड इज रिलीज इन द फॉर्म्स ऑफ गॅसियस स्टेट. तर हा जो गॅस बाहेर पडतो आहे, which one of the gas is released from the test tube of calcium carbonate. कॅल्शियम कार्बोनेटच्या टेस्ट ट्यूब मधून कुठला गॅस रिलीज होतो? सो कार्बन डायऑक्साइड गॅस इज रिलीज फ्रॉम द calcium carbonate test tube by heating the calcium carbonate test tube and enters in the lime water solution. By adding the carbon dioxide gas in the lime water solution, that time lime water turns milky. Therefore, we identified which gas is released from that test tube, carbon dioxide. Why? Because lime water turns milky. In which condition? कुठल्या कंडिशन मध्ये लाईम वॉटर मिल्की होतो? जेव्हा लाईम वॉटर मध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस ऍड झाल्यानंतर लाईम वॉटर मिल्की होतो. चला ओके, ही सेकंड ट्राय आहे. क्लिअर. फर्स्ट ट्राय, एका चमच्यामध्ये साखर घ्या. साखर घेतल्यानंतर त्या साखरेला इफ वी टेक अ शुगर इन अ फुल स्पून or half spoon of sugar and hold on a burner in your home. That time, firstly, the sugar is converted into liquid, and then the liquid, that means the water and carbon in that sugar. So water is evaporated and blackish or black colored carbon remains in the spoon. So that means one reactant or one substance is heated, is converted into two substances. That is a decomposition reaction. And in this try, in that test, we take the calcium carbonate. याच्यामध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलेला आहे. इफ वी हिट द कॅल्शियम कार्बोनेट टू रिलीज द कार्बन डायऑक्साइड गॅस, ॲड इन टू द अनदर टेस्ट ट्यूब containing lime water, and so lime water turns milky. That time we identify, so the carbon dioxide gas is released from that one. So this compound is dissociates formation of calcium oxide and carbon dioxide. So these are the two activity. It is related to the decomposition reaction. Clear? आणि मग त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे, कॅन यू रिकॉल. अगोदर या दोन कन्सेप्ट मी आपल्याला वाचून दाखवतो. त्याच्यानंतर पण बघा, ॲपॅरेटस आहेत, ॲपॅरेटस इव्हापरेटिंग डिश, बन्सन बर्नर. केमिकल्स आहेत, शुगर, कॅल्शियम कार्बोनेट, सल्फ्युरिक ॲसिड एक्सेट्रा. या सगळ्यांसाठी केमिकल लागणार आहे. त्याच्यापैकी कुठल्या याचा वापर करायचा ते तुम्ही ठरवायचं आहे. टेक सम शुगर इन अ इव्हापरेटिंग डिश अँड हीट विथ द हेल्प ऑफ बन्सन बर्नर. आफ्टर सम टाइम you will see that the formation of burn out black substance
एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन इन दिस ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, तर याला हीट केल्यानंतर वॉटर इव्हॅपोरेट होतो आणि ब्लॅक कलर्ड शुगर त्या फ्लास्कमध्ये राहते. द रिॲक्शन विच देर इज ओनली वन रिॲक्टंट गिविंग राईज टू टू ऑर मोर प्रोडक्ट इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर ती रिॲक्शन आपण मांडलेली आहे. सेकंड ट्राय, 2 टेस्ट ट्यूब, बेंड ट्यूब. ह्या 2 टेस्ट ट्यूब घ्यायच्या, ही बेंड ट्यूब घ्यायचं आहे. त्याचबरोबर रबर कॉर्क, हे 2 रबर कॉर्क आहेत आणि बर्नर लागतं आहे. केमिकल्स लागतात, कॅल्शियम कार्बोनेट अँड फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर, म्हणजेच चुन्याची निवळी असं म्हणतात मराठीतनं. त्याच्यानंतर टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब. बेंड ट्यूब इज Bend tube is added in these 2 test tube with the help of a rubber cork. Insert the end of the test tube into the other test tube. Heat the powdered calcium carbonate in the test tube strongly. Lime water turns milky. आता हे जेव्हा हीट केल्यानंतर तुम्हाला लाईम वॉटर कसं मिळते, लाईम वॉटर टर्न्स मिल्की. तर हे कंडिशन आपण लिहिलेली आहे, मिल्की, EY नाही, मिल्की. लाईम वॉटर टर्न्स मिल्की. तर याच्यावरनं काय होतंय, we saw in this activity the calcium carbonate undergoes a decomposition reaction and carbon dioxide gas is turned, lime water turns milky. This second product of this reaction, calcium oxide powder remains behind in the. मग आता इकडं काय राहील, कॅल्शियम ऑक्साईड. याच्यामध्ये काय राहतं बघा, जेव्हा कार्बन डायऑक्साईड निघून जातो तेव्हा या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड पावडर फॉर्ममध्ये रिमेनिंग राहतो behind the test tube first. Similarly, other reaction, hydrogen peroxide is naturally undergoes slow decomposition into water and oxygen. तर आणखीन एक रिॲक्शन त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हायड्रोजन परऑक्साईडला जर स्लाइटली हिटिंग केली, twice of H2O2, it is a hydrogen peroxide, it is a heating slightly, so that time formation of water molecule and oxygen. So all these are the decomposition reaction. It is a hydrogen peroxide. हायड्रोजन पेरॉक्साईडला हीट केल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल अँड ऑक्सिजन लिबरेट झालेला पाहायला मिळतो. तर तीही रिॲक्शन आपल्याकडे टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. वॉटर मॉलिक्यूल, हायड्रोजन पेरॉक्साईड हा लिक्विड स्टेटमध्ये, हा सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये आणि हा गॅसियस स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ही रिॲक्शन आपल्याकडे दिलेली आहे. तर या 2 रिॲक्शन डिकम्पोजिशन रिॲक्शन आहेत. मग याही ठिकाणी बघा, सिंगल रिॲक्टंट इज कन्वर्टेड इनटू 2 प्रोडक्ट, सिंगल रिॲक्टंट इज कन्वर्टेड इनटू 2 प्रोडक्ट. देअरफॉर ऑल दीज रिॲक्शन आर डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर आता पुढचा एक कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे. Is it possible to produce hydrogen by decomposition of water by means of heat, electricity or light? आता कॅन यू रिकॉल मध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे. ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या ना? काही शंका आहे का पहा. परत एक वेळ सांगतो इन स्लाइटली. एका रिॲक्टंटचं कन्व्हर्शन, सिंगल रिॲक्टंटचं कन्व्हर्शन 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्टमध्ये जेव्हा होतं तेव्हा त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याचं एक्झाम्पल बघा, शुगरला हीट केल्यानंतर 2 प्रोडक्ट मिळालेले आहेत, कार्बन आणि वॉटर. एका रिॲक्टंटचं 2 प्रोडक्टमध्ये कन्व्हर्शन. कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर काय मिळालेलं आहे, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड टेस्ट ट्यूबमध्ये राहतो, कार्बन डायऑक्साईड दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये ॲड होतो. म्हणजे एका रिॲक्टंटपासून 2 प्रोडक्ट मिळालेले आहेत. म्हणजे ही रिॲक्शन कुठली, डिकम्पोजिशन रिॲक्शन. या ठिकाणी हायड्रोजन परऑक्साईडला हीट केलं. हायड्रोजन परऑक्साईडला हीट केल्यानंतर त्याच्यातनं वॉटर मॉलिक्यूल हा लिक्विड स्टेटमध्ये ॲज इट इज राहतो आणि ऑक्सिजन हा गॅसियस स्टेटमध्ये रिलीज होतो. म्हणजे याही ठिकाणी एका रिॲक्टंटपासून 2 प्रॉडक्ट मिळालेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी एका सिंगल रिॲक्टंटपासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट जर मिळत असतील तर त्याला आपण कोणती रिॲक्शन म्हणायचं, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणायचं. आता कॅन यू रिकॉलमध्ये एक छोटासा कन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं पाहू आणि मग या ठिकाणी आपण थांबूयात. थोडंसं ट्विस्टेड आहे, डिटेल्स काही दिलेलं नाही, पण
हा कन्सेप्ट 12th सायन्सला 12वीच्या वर्गात इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. डेफिनेशन तशीच ठेवतो म्हणजे आपल्याला त्याही ठिकाणचं काय चाललेलं आहे हे पाहता येईल. कॅन यू रिकॉल? याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन? इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस? शक्य आहे का हायड्रोजन प्रोड्यूस होणं? कधी? बाय डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ वॉटरचं डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन ऑफ वॉटर. Decomposition of water by means of आता वॉटरचं डिकम्पोजिशन करायचं आहे बाय मीन्स ऑफ. कशा कशाने डिकम्पोजिशन करायचं आहे? एक आहे हीट, दुसरं आहे इलेक्ट्रिसिटी आणि तिसरा आहे लाईट. या तिघांच्या माध्यमातून वॉटरचं डिकम्पोजिशन करायचंय आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर वॉटरमधून हायड्रोजन बाहेर पडतो का याचं उत्तर तुम्हाला किंवा याच्या बाबतीत तुम्हाला काही सांगू शकता का असं विचारलेलं आहे. लक्षात येते का? बघा, लक्षात येतं आहे का? जेव्हा वॉटरचं डिकम्पोजिशन, बेसिकली वॉटर हा म्हणजे प्युअर वॉटर जर घेतलं, 100% प्युअर वॉटर घेतलं तर त्याचं कुठल्याच परिस्थितीमध्ये हीट केलं तर त्याचं इव्हापरेशन होतं. इलेक्ट्रिसिटी पास केली तर 100% प्युअर वॉटर असेल तर इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. आणि लाईटमुळं सुद्धा वॉटरचं इव्हापरेशन होतं. दॅट मीन्स वॉटर, लिक्विड वॉटर इज कन्वर्टेड इनटू गॅसियस वॉटर. हीटमुळं काय होईल? लिक्विड वॉटरचं कन्व्हर्शन गॅसियस वॉटरमध्ये, H2O गॅसियसमध्ये कन्वर्ट होईल. आणि लाईटमुळं सुद्धा लिक्विड वॉटरचं गॅसियस वॉटरमध्ये कन्व्हर्शन होईल. बरोबर आहे ना? गॅसियस वॉटरमध्ये कन्व्हर्शन होईल. आणि जर 100% प्युअर वॉटर असेल, 100% प्युअर वॉटर असेल तर इलेक्ट्रिसिटी त्या वॉटरमध्ये पास होणार नाही. मग करायचं काय? मग असं होतंय का? तर होतंय, पण कधी पॉसिबल आहे? इफ इन विच टाइम दिस कंडिशन इज पॉसिबल by providing heat, liquid water is converted into gaseous water. By providing light, liquid water is converted into gaseous water. And if the water is 100% pure, that time cannot passing electricity into the water. If water is acidic, that time it easily conduct electricity. Water is a basic, it is in that time also easily conduct electricity. Why? Because acid in water, that time formation of ions in water. Base in water, that time also formation of ions in water, and so those solution which conduct electricity. In that time the in that time the pure water does not conduct electricity. Therefore water cannot separate hydrogen from it. त्याच्यामुळं वॉटर हायड्रोजन पासून वॉटर सेपरेट होणार नाही. मग काय करावं लागते त्यासाठी? त्याच्यामध्ये आपण जर सम अमाऊंट ऑफ ॲसिड ॲड केला तर त्याच्यामधून हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट होऊ शकतात. कारण प्युअर वॉटरमध्ये इलेक्ट्रिसिटी पास होत नाही आणि इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतरच त्याचे आयन्स किंवा इलेक्ट्रिसिटी जर पास होत असेल तर त्याचे आयन्स रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडकडे डिपॉझिट होतील आणि मग ते आपल्याला त्या कंडिशन पाहायला मिळतील. तर पहा, त्याची ॲक्टिव्हिटी आपण पाहूयात. हे समजा फ्लास्क आहे, याच्यामध्ये वॉटर आहे, त्याच्यानंतर हे प्युअर वॉटर आहे आणि या ठिकाणी एक इन्व्हर्टेड टेस्ट ट्यूब आहे, इथं दुसरी इन्व्हर्टेड टेस्ट ट्यूब आहे, यांना आपण आधार दिलेला आहे आणि इथं
या ठिकाणी एक इलेक्ट्रिसिटी आणि या ठिकाणी एक इलेक्ट्रिसिटीची वायर आपण जोडलेली आहे, किंवा इकडं जोडण्याऐवजी आपण खाली जोडूयात. Test tube is also filled with water. ओके, जेव्हा आपण याच्यामध्ये या माध्यमातून, दिस वन इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, इट इज अ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. If it is a pure water does not conduct electricity, then small amount of HCl or H2SO4 is added. Some drop of HCl, that means hydrochloric acid, or H2SO4, that means sulfuric acid, is added into the water. So this water is acidulated water. Acidulated water. In which time? By adding sulfuric acid or by adding hydrochloric acid, that time this water is acidulated water. लक्षात येते का बघा, अगोदर प्युअर वॉटर घेतलं होतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नव्हती, आता त्याच्यामध्ये आपण ऍसिड ऍड केलेलं आहे. बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट, दिस इज अ metal wire is a dip into this test tube. It is also metal wire is a dip into the another test tube. By passing electric current, this is a positive terminal of the battery and it is a negative terminal of the battery. This is a negative terminal, it is a positive terminal of the battery. So by adding acid and by passing electric current, that time water is dissociated. So water is in the forms of H plus ion and O minus ion, twice of H plus and O minus ion. So negatively charged is attracted toward positively charged electrode. म्हणजे हा ऑक्सिजन जो आहे इकडे जमा होईल आणि हायड्रोजन आहे तो इकडे जमा होईल. तो सो रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड आणि बबल्स फॉर्म मध्ये या ठिकाणी जमा होईल, बबल्स फॉर्म मध्ये. आणि जसं जसं बबल्स या ठिकाणी जमा होतील तसं तसं याच्यामध्ये असणार, या दोन्ही टेस्टमध्ये असणारं वॉटर काय करेल, खालच्या डाऊनवर्ड डायरेक्शन. एक वेळ अशी इन अ टाइम द total test tube containing water is totally removed and this test tube is a empty test tube. म्हणजे या टेस्ट ट्यूब कशा दिसतील, जसं जसं याच्यामध्ये गॅस जमा होईल तसं तसं याच्यातलं जे लिक्विड वॉटर आहे ते हळूहळू खाली सरकेल. एक वेळ अशी येईल की या टेस्ट ट्यूब टोटली एम्प्टी दिसतील. मग एक एक टेस्ट ट्यूब तुम्ही बाजूला करा आणि त्या ठिकाणी इग्नायटेड मॅचेस्टिक न्या, इग्नायटिक मॅचेस्टिक त्या ठिकाणी न्या आणि मग त्याचं आयडेंटिफिकेशन करा. जर इग्नायटेड मॅचस्टिक या टेस्ट ट्यूबच्या ठिकाणी जर आणली, सो इट इज अ सेल बर्न. Popping sound is to be produced in that test tube and to burn itself. Popping sound, that means it is a hydrogen. And the ignited matchstick is near the mouth of this test tube. जेव्हा आपण बाहेर काढल्यानंतर या टेस्ट ट्यूबच्या तोंडापाशी जर जळती मेणबत्ती नेली तर ती जळती मेणबत्ती किंवा जळती काडी ही प्रखरतेने, इट बर्न्स ग्लोज, प्रखरतेने जळेल. याच्यावरनं या टेस्टमध्ये ऑक्सिजन आहे आणि या टेस्टमध्ये हायड्रोजन आहे. तर अशा पद्धतीनं बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट, डायरेक्टली नाही, इलेक्ट्रिसिटी पण डायरेक्टली पास होईल का, नाही. 100% प्युअर वॉटर असल्यामुळं याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही. वॉटर कसं असलं पाहिजे, याच्यामध्ये ॲसिड्युलेटेड, म्हणजे या वॉटरमध्ये ॲसिड ॲड केला तर त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि मग आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतात. हायड्रोजन कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये आहे, इव्हन ऑक्सिजन कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये आहे, याचं डिटेक्शन करण्यासाठी आपण इग्नायटेड मॅचस्टिक या दोन्ही टेस्ट ट्यूबच्या तोंडाला जर आपण नेली, जर हायड्रोजनच्या तोंडाशी इग्नायटेड मॅचस्टिक नेली तर त्या ठिकाणी फट्ट असा आवाज होतो आणि ती काडी प्रखरतेने जळते. म्हणजे हायड्रोजन गॅस जळतो आहे त्या ठिकाणी, फट्टा असा आवाज होऊन हायड्रोजन गॅस जळतोय. तर इग्नायटेड मॅचस्टिक याच्या तोंडाला नेली तर ती काडी पॉपिंग साऊंड होत नाही, डायरेक्ट वेगाने फक्त जळायला सुरुवात होते. तर याच्यावरनं जो जळण्यासाठी मदत करतो तो म्हणजे ऑक्सिजन आहे आणि जो स्वतः जळतो तो म्हणजे हायड्रोजन आहे.
असं आपण म्हणतो. आणि अशा प्रकारे बाय पासिंग इलेक्ट्रिसिटी अँड बाय ॲडिंग ॲसिड इन टू दॅट सोल्युशन वी decomposes hydrogen and oxygen from water. So these are the three activity. आणि यानंतर तुमची जी डेफिनेशन आहे द रिॲक्शन इन विच सिंगल रिॲक्टंट. बघा आता इथं सुद्धा वॉटरपासून दोन सेपरेशन केले. H2O is converted into twice of H2 is converted into त्या ठिकाणी twice of H2 plus O2. तर अशा प्रकारे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या कंडिशनमध्ये सेपरेट झाले. सिंगल रिॲक्टंट इज कन्वर्टेड इंटू टू ऑर मोर प्रोडक्ट. सिंगल रिॲक्टंट इज कन्वर्टेड इंटू टू ऑर मोर प्रोडक्ट. देअरफॉर दॅट रिॲक्शन इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर सराउंडिंगमध्ये असे खूप सारे डिकम्पोजिशन रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळत असतात. चला ओके, आज आपण इथंच थांबूयात. सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवून आज आपण इथंच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.